Sixth question. If the line y is equal to 4x minus 5 touches the curve y square is equal to ax2 plus b at point 2, 3. Find a and b. चला नीट लक्ष द्या काय सांगितलं. ही जी लाईन आहे ही लाईन टच करते ह्या कर्वला ह्या पॉइंट वरती. त्या पॉइंट मध्ये एखादी लाईन एखाद्या कर्वला टच करते म्हणजे ती काय असते टँजेंट. ती इंटरसेक्ट करते का रे नाही, फक्त टच करून जाते. ही लाईन ह्या कर्वला टच करते म्हणजे ही लाईन ह्या कर्व साठी काय झाली टँजेंट. कुठल्या पॉइंट मध्ये टच करते पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे हाय. कळते म्हणजे आपल्याला हे क्लिअर कट कळलेलं आहे की ही लाईन जी आहे ती टँजेंट आहे या कर्व वरती ह्या पॉइंट मध्ये ऍट दिस पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हा झाला. तुम्हाला ए बी ची व्हॅल्यू काढायची. आता मला सांगा जर ही लाईन टँजेंट असेल तर ह्या लाईनचा स्लोप काय आहे. बरं जाऊ दे, ही तर लाईन आहे, ही लाईन आहे बरोबर आहे. ही लाईन आहे की नाही, मग हिचा स्लोप काय आहे y is equal to 4x minus 5 that is 4x minus y minus 5 is 0. So slope of this is minus a by b म्हणजेच 4. स्लोप काय झाला रे 4 झाला नाही. मग आता मला सांगा हा जो कर्व दिलाय ह्या कर्व वरती जितके पॉइंट्स आहेत त्या पॉइंट वरती ज्या टँजेंट काढले जातील तिचा जो स्लोप काढायचा असेल तर मी काय करणार याला डिफरन्शिएट करणार. मग डिफरन्शिएटिंग दिस विथ रिस्पेक्ट टू x याला इक्वेशन 1 म्हणतो. डिफरन्शिएटिंग इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x तर काय होईल डिफरन्शिएशन 2y dy by dx which is equal to 3ax² म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय आलं dy by dx 3ax² upon 2y बरोबर. हा डेरिव्हेटिव्ह आला. पण ह्या कर्व वरती जितके पॉइंट्स आहेत त्या पॉइंट मधून जाणाऱ्या प्रत्येक टँजेंटचा स्लोप काढण्यासाठी तुम्ही ह्याचा वापर करणार. मग तुम्हाला कोणत्या पॉइंट वरती असलेल्या टँजेंटचा स्लोप काढायचा 2, 3 वरती. मग जर मी dy by dx at 2, 3 जर फाइंड आउट केलं तर काय भेटेल रे 3a/2 हा तो कॉन्स्टंट आहे. x म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 आणि y म्हणजे 3 तर 3 3 कॅन्सल झालं 2 2 जा तर 2a. ऍक्च्युअल मध्ये 2a काय रे स्लोप आहे कोणाचा ह्या कर्व वरती हा जो पॉइंट आहे ह्या पॉइंट मधून जाणाऱ्या टँजेंटचा हा स्लोप आहे बरोबर आहे का. पण ह्या ती टँजेंट तर ही आहे आणि तिचा स्लोप किती आहे 4 आहे. कळतंय का. दिस इम्प्लाइज तुम्ही काय म्हणू शकता 2a is equal to 4. का 2a ला 4 शी बरोबर केलं कळलं का कळतंय का. कारण ह्याच टँजेंटचा तुम्ही स्लोप काढला डेरिव्हेटिव्हच्या मदतीने मातोळे कळतंय का. मग a ची व्हॅल्यू किती झाली रे 2. आता मला सांगा हा पॉइंट कशावर आहे रे ह्या कर्व वरती आहे बरोबर आहे. हा पॉइंट या कर्व वरती आहे. तुम्हाला b ची व्हॅल्यू काढायची आहे. मग ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स ह्याला सॅटिस्फाय करतील की नाही का. कारण हा कर्व वरती आहे, हा पॉइंट या कर्व वरती आहे त्याच्यामुळे ह्याचे कोऑर्डिनेट्स ह्याला सॅटिस्फाय करतील. मग सबस्टिट्यूटिंग 2, 3 x is equal to 2 y is equal to 3 in equation 1 put x is equal to 2 y is equal to 3 in equation 1. इक्वेशन 1 क्या दिया है 9 is equal to 8 2 16 16 16 सर 16 प्लस b याची व्हॅल्यू टाकली ना b. मग b ची व्हॅल्यू किती आली रे 16 मायनस 9 a आणि b ची व्हॅल्यू काढायला सांगितली ती a ची व्हॅल्यू किती आली 2 b ची व्हॅल्यू किती आली -7. या बरं कळलं का तुम्हाला. चला इथून पुढे थोडं वेगळ्या धाटणीचे प्रॉब्लेम चालू होत आहेत. द्या पटकन चला बदल हा जाऊ द्या काय चालू द्या आता काय करू शकता ऐकून पण करत असं काहीतरी गरज नाही काही करणार नाही. जाऊ द्या. पार्टिकल मूव्ह झाला ऑन द कर्व. बघा आता या पार्टिकलला काही आहे का काम झाले कर्व वरती मूव्ह करतो या कर्व वरती पार्टिकल मूव्ह करतोय. तर पार्टिकल मूव्ह झाला ऑन द कर्व. फाइंड द पॉइंट्स ऑन द कर्व ऍट विच y कोऑर्डिनेट इज चेंजिंग. हे वाक्य लय महत्त्वाचं बरं का. हे वाक्य ज्याला कळलं बस मग त्याला क्वेश्चन आला y कोऑर्डिनेट इज चेंजिंग 8 times as fast as
द एक्स कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट तुम्हाला कळतंय काय पाहिजे हे पार्टिकल आहे जो घेण्या देण्याचा याच्यावरून पळतोय मूव्ह करतोय आणि मूव्ह करत असताना असे काही पर्टिक्युलर पॉइंट्स आहेत की जिथं y कोऑर्डिनेट जो आहे तो 8 टाइम्स ॲज फास्ट ॲज x कोऑर्डिनेट चेंज होणार आहे लक्षात येते काय y कोऑर्डिनेट इज चेंजिंग 8 टाइम्स ॲज फास्ट ॲज x कोऑर्डिनेट तर तुम्हाला काय करायचंय कुठं असं होते फाइंड द पॉइंट्स ऑन द कर्व कर्व वरती असा कुठला पॉइंट आहे की जिथं y कोऑर्डिनेट इज चेंजिंग 8 टाइम्स ॲज फास्ट ॲज x कोऑर्डिनेट x कोऑर्डिनेटच्या तुलनेमध्ये 8 टाइम्स फास्ट चेंज होतं y कोऑर्डिनेट सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यायचं चेंज इन y कोऑर्डिनेट इज ते तर झालं पण चेंज जो y कोऑर्डिनेट मध्ये होणार आहे तो विथ रिस्पेक्ट टू काय होणार आहे टाइम पार्टिकल मूव्ह करेल विथ रिस्पेक्ट टू टाइम ना पार्टिकल मूव्ह कसा करणार विथ रिस्पेक्ट टू टाइम मूव्ह करेल की नाही अरे आता मी चालतोय समजा मी पार्टिकल आहे आणि डायरेक्ट म्हणजे कर्व आहे आणि मी याच्यावर चालतोय जसं टाइम जाईल तसं माझ्यामध्ये चेंज होणार आहे ना म्हणजे dy by dt काय असणार आहे चेंज इन y कोऑर्डिनेट विथ रिस्पेक्ट टू टाइम dy by dt काय असणार आहे हे dy by dt काय असणार आहे चेंज इन y कोऑर्डिनेट आणि ऑब्वियसली विथ रिस्पेक्ट टू टाइमच घ्यावं लागेल ना आणि dx by dt काय असणार आहे चेंज इन x विथ रिस्पेक्ट टू चेंज इन x कोऑर्डिनेट मग ते काय म्हणतात y कोऑर्डिनेट चेंज इन y कोऑर्डिनेट इज 8 टाइम्स म्हणजे dy by dt इज 8 टाइम्स dx by dt तर तुम्हाला ही कंडिशन सॅटिस्फाय कुठल्या पॉइंट वरती होणार आहे त्या कर्व वरती हे सांगायचं लक्षात येते हां मग आता मला सांगा मग तुम्ही जो कर्व दिलेला आहे त्या कर्वला कशाच्या रिस्पेक्ट मध्ये करणार आहे डिफरन्शिएट आणि तो जो पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तर समजून घ्या की तो पॉइंट काय आहे x1 लेट रिक्वायर्ड पॉइंट हॅज कोऑर्डिनेट x1 y1 मग dy dy1 by dt is equals to 8 times dx1 by dt कारण त्या पॉइंट वरती हा चेंज होतोय ना कळतंय हां मग आता मला सांगा हा जो 6y is equals to x3 plus 2 दिलेले आहे याला कशाच्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू dt तर काय भेटेल तुम्हाला 6 dy by dt is equals to 3 into x square into dx by dt plus 0 बरोबर आहे मग dy by dt at x1 y1 तुम्ही काय लिहू शकता at x1 y1 हेच इक्वेशन at x1 y1 कसं दिसेल सांगा मला at x1 y1 काय लिहिणार आहे dy1 by dt is equals to 3 into x1 square into dx1 by dt बरोबर आहे मग dy1 by dt च्या जागेवर काय लिहू शकतो 8 into dx1 by dt is equals to 3 into x1 square into dx1 by dt मग हे याच्यासोबत उडालं बरोबर आहे 3 दोन्ही 6 8 दोन्ही 16 x1 स्क्वेअर काय झालं रे 16 तर x1 ची व्हॅल्यू काय झाली प्लस मायनस 4 हा पॉइंट कशावर आहे कर्व वरती आहे की नाही मग जर x1 ची व्हॅल्यू तुम्ही किती घेतली 4 तर y1 ची व्हॅल्यू किती भेटेल रे या कर्व नुसार पहा 6y1 is equal to x1 cube plus 2 11 6y1 is equal to 11 66 11 y1 काय 11 जर x1 minus 4 असेल तर 6y1 is equal to minus 60 6y1 minus 62 by minus 62 by 6 minus 3 झालं म्हणजे ते पॉइंट काय काय झाले x1 4,11 आणि दुसरा पॉइंट हे दोन पॉइंट असतील की पार्टिकल ज्यावेळेस या दोन पॉइंट वरती जाईल त्यावेळेस काय होईल y कोऑर्डिनेट हा 8 टाइम्स ॲज फास्ट ॲज x कोऑर्डिनेट चेंज झालेला असेल
कळते? लक्षात आलं? लिहा. क्वेश्चन इज मॉडिफाइडेबल. क्वेश्चन बघा ना, काहीतरी मॉडिफाय काही तुम्हाला जॉमेट्रीचे फॉर्म्युले माहिती असणं आवश्यक आहे. तर जसजसे क्वेश्चन्स येतील तसतसे मी तुम्हाला फॉर्म्युले सांगतो. पण ह्या क्वेश्चन्समध्ये या क्वेश्चन्समध्ये काय महत्त्वाचं असतं, कुठली इन्फॉर्मेशन समजणं महत्त्वाचं आहे, काय होतंय, कसं लिहायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण बारकाईने समजून घेणार आहे. ठीक आहे. आणि मिसलेनियस मिस करू नका बरं का. मिसलेनियस सगळ्या सोडवायच्या तुम्हाला, त्याच्यावर मार्क करून ठेवायचे. जे हुकलेले एक्झाम्पल येते कळते का? क्या कल टेस्ट है ना सर परसों कई को हाँ सर परसों अरे नहीं परसों अरे नहीं ना भाई का को नहीं सर परसों का बरं म्हणता तुम्ही? तुम्हाला अभ्यासात तुम्हाला एक पहिले सांगितलं होतं ना, आणि ऍप्लिकेशन डिपेंडेंट दिले शिकवले. एरिया ऑफ द एरिया काढायचा ना बाउंड्री रीजनचा, मग काय प्रॉब्लेम है? चलो ठीक है परसों रखता हूँ, लेकिन फिर दोनों को भी आउट ऑफ आने चाहिए. चलो कम से कम 80 के ऊपर आने चाहिए. परसों चलो उद्याच्या लेक्चर घेऊ आपण. नाही ना सर, आम्ही म्हणलोच नाही. त्या दोघांची परवा सर आमचे पेपर टेस्ट कल ही रहेगा, क्योंकि टेस्ट का पहले ही बता रखा है मैंने कि संडे को ही टेस्ट होने वाला है. एक दिन आपको छूट दे रहा हूँ मैं मंडे को. ये बुलाऊं क्लास के लिए? बोलो सर बोलो नहीं सर बोलो बोलो चला शांत बसा आणि इथून पुढचे क्वेश्चन नीट पहा. काही नका उकरून काढतो. ए स्फेरिकल सोप बबल. स्फेरिकल सोप बबल तुम्हाला सगळ्यांना माहिती. सोप बबल सगळ्यांनी सोप बबल बघितलेले बरोबर आहे. ते फुगे बी उडवत नाही तुम्हाला लहान मुलं. सोप बबल जो असतो ऑब्वियसली स्फेरिकलच असणार, तो ट्रायंगुलर असणार नाही. सोप बबल जो है आप इस तरह क्वेश्चन को समझिए. ए स्फेरिकल सोप बबल इज एक्सपांडिंग so that its radius is increasing at the rate of 0.02 centimeter per second. तो जसं स्फेरिकल बबल तयार करतात ना, तो एक्सपांड होत जातो, फुटतो. बरोबर आहे. तर तो जो एक्सपांड होतोय तो ऑब्वियसली स्फिअर एक्सपांड होत असताना काय वाढणार आहे? रेडियस वाढणार आहे. ते काय सांगतायत? सोप बबल इज एक्सपांडिंग सो दॅट इट्स रेडियस इज इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ. रेडियस मध्ये जो इन्क्रीज होतोय तो ह्या रेटने इन्क्रीज होतीये रेडियस, आणि त्या अनुषंगाने तुमचं स्फेरिकल सोप बबल एक्सपांड होतोय. पुढे ते म्हणते ॲट व्हॉट रेट इज द सरफेस एरिया इन्क्रीजिंग वेन इट्स रेडियस इज 5 सेंटीमीटर. जेव्हा त्या स्फेरिकल सोप बबलची रेडियस 5 सेंटीमीटर असेल त्यावेळेस सरफेस एरिया कोणत्या रेटने चेंज होत असेल ते तुम्हाला सांगायचं. ॲट व्हॉट रेट विचारलाय. मग अशा पद्धतीच्या एक्झाम्पल मध्ये सगळ्यात पहिलं बोर्ड मध्ये लिहित असताना, सीईटी मध्ये तर हे तुम्हाला दुसऱ्याला सांगायची गरज नाही, पण बोर्ड मध्ये लिहित असताना तुमचं ॲझम्पशन खूप महत्त्वाचं असतं. स्फेरिकल सोप बबल मध्ये कुठले कुठले पार्ट महत्त्वाचे? एक सरफेस एरिया आणि एक रेडियस. रेडियसवर डिपेंड तुमचा सरफेस एरिया कोणावर डिपेंडेंट आहे? रेडियसवर डिपेंडेंट आहे. जसजसा रेडियस मध्ये चेंज होणार आहे तसतसा सरफेस एरिया चेंज होत जाणार आहे. कळते? मग अशा वेळेस हे बेटा, अशा वेळेस तुमचं जे ॲझम्पशन आहे ते कसं लिहिलं पाहिजे तुम्ही? तर लेट एस अँड आर बी सरफेस एस यू आर असतात मी एस आर लिहिले. लेट एस अँड आर बी सरफेस एरिया अँड रेडियस ऑफ स्फेरिकल सोप बबल at any time respectively. at any time ह्या वर्डला खूप जास्त महत्त्व आहे. तुम्ही यस म्हणजे सरफेस एरिया ऑफ स्फेरिकल सोप बबल आणि आर म्हणजे रेडियस ऑफ द स्फेरिकल सोप बबल ॲट एनी टाइम तुम्ही ॲझ्युम केलेले आहे. यस काय नोट करते? सरफेस एरिया कुठल्याही वेळची रेडियस. मग ds बाय dt काय असणार आहे? ds बाय dt काय असणार आहे? चेंज in surface area at
टाइम टी. कळते का? आणि dr by dt काय असणार आहे? Change in चेंज radius at इन any time. रेडियस. चेंज इन रेडियस at any time t. कळते? मग बेटा सरफेस एरिया ऑफ स्फियर काय असतं रे? सरफेस एरिया ऑफ स्फियर काय असतं? सरफेस एरिया ऑफ स्फियर काय असतं? 4 pi r square. 4 pi r square. सरफेस एरिया ऑफ अ स्फियर. हे सरफेस एरिया काय असतं ना? पृथ्वीचा सरफेस एरिया. असं फुटबॉल खेळतो ना तुम्ही, सरफेस एरिया. बेसिकली तो कसा ठरवला जातो माहिती आहे? सरफेस एरिया फुटबॉलला जर तुम्ही खोलून ठेवलं ना, तर स्फिअरची जी रेडियस आहे ना, स्फिअरची रेडियस, तर त्या रेडियस एवढे जर तुम्ही सर्कल घेतले तर ते 4 सर्कलचा एरिया इक्वेट होतो. तुम्ही खोलले त्याच्यावर 4 सर्कल बसतात, म्हणून एका सर्कलचा एरिया पाय स्क्वेअर म्हणून 4 पाय स्क्वेअर. लक्षात आलं का? हा. मग आता सरफेस एरिया 4 पाय स्क्वेअर आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं रे? काय फाइंड आउट करायचंय? ॲट व्हॉट रेट इज द सरफेस एरिया इन्क्रीजिंग. सरफेस एरिया कोणत्या रेटला इन्क्रीज होतोय? जेव्हा रेडियस 5 सेंटीमीटर असणार आहे. कळतंय का? जेव्हा रेडियस 5 सेंटीमीटर असणार आहे त्यावेळेस सरफेस एरिया कोणत्या रेटने इन्क्रीज होतो. म्हणजे ds by dt फाइंड आउट करना है. देखो क्या निकालना है हमें? ds by dt when at or when r is 5 सेंटीमीटर. जब r 5 सेंटीमीटर होगा तब ds by dt किस रेशो किस रेट से चेंज होगा. तो बेटा s तो 4 pi r स्क्वायर है, तो डिफरेंशिएटिंग दिस विथ रिस्पेक्ट टू t. ठीक है, डिफरेंशिएट करेंगे बेटा विथ रिस्पेक्ट टू t, तो क्या होगा? ds by dt. आज सगळे जास्त घानाक्षर करते हैं. 4 pi कांस्टेंट, 4 pi कांस्टेंट. r स्क्वायर का डेरिवेटिव बेटा 2r dr by dt, dr by dt. कळते का? हाँ. अब बेटा यहाँ क्या दिया है? रेडियस इज इंक्रीजिंग एट द रेट ऑफ 0.0 सेंटीमीटर पर सेकंड. रेडियस कोणत्या रेटने इंक्रीज होती है? 0.02. मग dr by dt काय असणार आहे? 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. फिक्स्ड आहे. मग दिलेल्या इक्वेशनला कसं लिहू शकतात? ds by dt is equal to 8 pi r into dr by dt किती रे? 0.02. हा आला तुमचा चेंज इन सरफेस एरिया ऍट एनी टाइम t चा फॉर्म्युला. आता रेडियस किती असताना चेंज इन सरफेस एरिया काढायचा आहे? 5 सेंटीमीटर असताना. प्रश्न 2 सेंटीमीटरचा असताना पण विचारू शकतो, काही विचारू शकतो. कळतंय? मग ds by dt at when r is 5, so this is equal to 8 into pi into r किती? 5 into 0.02. 8 पंच 40 0.02 0.8 असं राहू दे. काय आहे? 0.8 pi. हा काय? चेंज इन एरिया. त्याच्यामुळे सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. हे जर नाही दिलं बोर्डात अर्धा मार्क कट होतो आणि पुन्हा राऊंड अप करताना होऊन जातं, येऊन जाते. पण जर दोन प्रॉब्लेमचे अर्धा एकच क्वेश्चन मध्ये गेले तर राऊंड अप मध्ये 1 मार्क कट होऊन जातो. कळते? त्याच्यामुळे पण 2 प्रश्न कसे टाकतील? त्याच्यामुळे दुसऱ्या प्रश्नात युनिट लिहायचं कामच नाही. मग असं करायलाच नका आहे ना. ते बेटा तू बाहेर बस ना, तिथं शूज टाक खिडकीच्या बाहेर बस. लिहा बरं लिहा. हे बघा आता इथं बघा परत कोण आले रे? स्फेरिकल बलून. इथं सोप बबल होतं, हे बलून आहे, फुग्गा. ठीक है. द सरफेस एरिया ऑफ स्फेरिकल बलून इज इंक्रीजिंग ऍट द रेट ऑफ. आता इथं कोणाचा रेट दिलाय वाढण्याचा? सरफेस एरिया. सरफेस एरिया. मग ऍझम्पशन काय असणार आहे? लेट. एस बी द सरफेस एरिया
at any time t. S denotes surface area at any time t. त्याच्यानंतर कोणाचा आहे स्फेरिकल सोप बोलून कोणावर डिपेंड असतो r वरती. त्याच्यामुळे r काय असणार आहे रेडियस. नाही दिसत नको. रेडियस at any time t. आणि s काय रे सरफेस एरिया at एनी टाइम टी सरफेस एरिया at any time. मग मला सांगा ds by dt काय असणार आहे? ds by dt काय असणार आहे? चेंज इन सरफेस एरिया. चेंज इन सरफेस एरिया at any time t. at any time t. ठीक आहे दिसलं का? आणि dr by dt चेंज इन रेडियस ठीक आहे. चला परत चला मग आता काय दिलेलं आहे dx by dt चेंज इन सरफेस एरिया दिलेला आहे 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड ऍट व्हॉट रेट कुठल्या रेटनं व्हॉल्यूम ऑफ द बलून बलूनचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतंय म्हणजे dv by dt काढायचं आहे रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम पण कधी जेव्हा रेडियस 6 सेंटीमीटर असेल म्हणजे dv by dt काढायचं आहे पण कधी जेव्हा रेडियस 6 सेंटीमीटर असेल. ठीक आहे हा मग याच्यात आता कोणाची आवश्यकता आहे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ स्फियर काय असतं रे स्फेरिकल बलून 4/3 pi r क्यूब बरोबर आहे हा मग आता व्हॉल्यूम ऑफ स्फेरिकल बलून हे तुम्ही मला सांगा तुमच्या जो dr by dt दिलेले आहे का रे रेट ऑफ चेंज इन रेडियस दिलेले आहे का नाही कशात रेट चेंज दिलेला आहे सरफेस एरिया कळते का सरफेस एरियाचा रेट ऑफ चेंज दिलाय मग व्हॉल्यूमला इन टर्म्स ऑफ सरफेस एरिया लिहावं लागेल कळते का व्हॉल्यूमला इन टर्म्स ऑफ सरफेस एरिया. आता व्हॉल्यूमची डिपेंडन्सी कोणावर आहे रे रेडियस वर पण जर मी इथं सरफेस एरिया आणू शकलो त्या स्फिअरचा तर व्हॉल्यूमची डिपेंडन्सी कोणावर होईल सरफेस एरिया म्हणजे इनडायरेक्टली तो डिपेंड असणार रेडियस वरच पण आपण याला व्हॉल्यूमला सध्या इन टर्म्स ऑफ सरफेस एरिया लिहू शकतो नाही जर लिहिलं तर डिफरन्शिएट करताना ds by dt होईल ज्याची व्हॅल्यू आपल्या जवळ आहे ना. मागच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला dr by dt दिलेलं होतं रेट ऑफ चेंज काय दिलेलं आहे त्यानुसार तुम्हाला दिलेल्या फॉर्म्युल्याला कसं लिहावं लागणार आहे ते लक्षात घेणे कळतंय का. हो सर. इथं तुम्ही व्हॉल्यूमला इन टर्म्स ऑफ सरफेस एरिया जो लिहायचा असेल का कारण ds by dt दिलेलं आहे. मग मला सांगा सरफेस एरिया कसा असतो रे बरोबर आहे की हा 4 पाई r क्यूब का r स्क्वायर इधर r इधर और 1/3 है क्योंकि सरफेस एरिया क्या होता है 4 पाई r स्क्वायर होता है ना. तर आहे ना असं नाही करायचं नाही म्हणजे ए काय dr by dt आपला प्रॉब्लेम आहे ना फक्त ए dr by dt प्रॉब्लेम आहे ना त्या कसं सॉल्व करायचं आपल्या जवळ s काय आहे सरफेस एरिया म्हणजे फॉर्म्युला काय 4 पाय r स्क्वेअर याला जर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू t तर काय भेटेल ds by dt म्हणजे 4 पाय 2r dr by dt खत्म टाटा बाय बाय. हे पहा इथे काय झालं रे आता dr by dt ला काय लिहू शकता तुम्ही dr by dt ला काय लिहू शकता 1/8 पाय r ds by dt लिहू शकता की नाही बस संपला विषय. असं डोकं लागायचं s म्हणजे काय 4 पाय असतो याला डिफरन्शिएट केले आपल्या जो ds by dt ची व्हॅल्यू आहे मग 4 पाय कॉन्स्टंट आहे 2r r स्क्वेअर = 2r dr by dt dr by dt ची व्हॅल्यू पाहिजे या अख्ख्याला तिकडे जाऊन डिवाइड केलं तर हे तुम्हाला भेटलं. मग आता मला सांगा व्हॉल्यूमला याला जर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू t तर काय भेटेल रे dv by dt. तुम्हाला चेंज इन व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं ना व्हेन r = किती 6 हे फाइंड आउट करायचं आहे ना ए हा
मग तुम्ही मला सांगा 4/3 dy/dt is nothing but 4/3 पाय कॉन्स्टंट आहे r स्क्वेअर चा इक्वल टू 3r² dr/dt. मला सांगा dr/dt ची व्हॅल्यू काय आहे रे आपल्याजवळ की इन टर्म्स ऑफ ds/dt कारण ds/dt ची व्हॅल्यू दिलेली आहे. अरे नाही कळत आहे का? मग हे 3 उडाले काय उरलं रे 4 पाय r² इनटू dr/dt ला काय ठेवणार रे 1/8 पाय r ds/dt 1/4 शायनिंग होती का सर ds/dt ची व्हॅल्यू पुट केली होती 1/2 ठीक आहे. इथे एक r उरलेले बरं का म्हणजे तुमच्याजवळ काय उरलं r/2 ds/dt ds/dt किती आहे 2 कॅन्सल म्हणजे उरलं r ना फक्त r म्हणजे dv/dt काय आलं वेन r is 6 आलं ना भाऊ. we have to find dv/dt when r is 6 so dv/dt क्या बचा r तो आप क्या लिख सकते हो dv/dt when r is 6 पण काय राहणार चेंज इन सेंटीमीटर क्यूब पर सेकंड कारण व्हॉल्यूम आहे कळतंय का लक्षात आलं का जरा चुप बैठ रे चुप कर लावले चल लिखो ज्यांनी लिहिलेले त्यांनी पण लिहावं भाऊ मला तर असं वाटतं. Each side of an equilateral triangle is increases at the rate of √2 centimeter per second. Find the rate of increase of its area when its side of length. सांगा बरं मला हलका अंदाज येतोय तुम्हाला सांगा काय करायचं याच्यामध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल बद्दल बोलले जाते मग त्याच्या लेंथला काहीतरी समजूयात का आपण लेट x denotes length of equilateral triangle at any time t आणि एरिया कोणावर डिपेंड करेल रे त्या लेंथ वरच करेल की नाही लक्षात येते का तर मग आपण काय म्हणूया लेट काय म्हणूया रे लेट x denotes लेंथ ऑफ ट्रायंगल काय म्हणते रे ट्रायंगलची लेंथ असते का सॉरी लेंथ ऑफ साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल ॲट एनी टाइम हे खूप महत्त्वाचं वर्ड आहे बरं का ॲट एनी टाइम याला जेवढं महत्त्व आहे ना जेवढं आपल्या जीवनात श्वास घेण्यात महत्त्व आहे तेवढं याला महत्त्व आहे एक्झाम्पल मध्ये ॲट एनी टाइमला नाही महत्त्वाचं आहे ते तू कळतंय का मग तीन चेहऱ्यावर असे एक्सप्रेशन दिले काही बी नाही ते खरं महत्त्वाचं आहे कारण तुम्ही लक्षात घ्या तुम्ही ॲट एनी टाइम म्हणताय एक्स काय करतो एक्स कोणत्या पर्टिक्युलर टाइमला तुम्हाला लेंथ दाखवतोय का त्या टाइम नाही कुठल्याही टाइमची दाखवतोय तो कळतंय का व्हेरिएबल आहे ना तो हा मग x denotes लेंथ ऑफ साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल ॲट एनी टाइम t मग देयरफॉर dx/dt काय असेल रे चेंज इन लेंथ विथ रिस्पेक्ट टू टाइम ॲट एनी टाइम लिहायची गरज नाही याच्या पहिले लिहिलेलं आहे का याला नाही लिहायची गरज कारण विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे ना टाइम बदलला की चेंज होतो हां मग आता मला सांगा इफ ईच साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इन्क्रीजेस ॲट द रेट ऑफ आता हा रेट दिलेला आहे कोणता रेट दिलाय dx/dt दिलेला आहे साइड चेंज होण्याचं काय झालं रे साइड चेंज होण्याचा रेट दिलेला आहे काय दिलेला आहे तो √2 सेंटीमीटर पर सेकंद √2 सेंटीमीटर एका सेकंदाला √2 एवढी इन्क्रीज होते साइज वर चेंज होते dx/dt दिलेले कळतंय का हा बेटा फाइंड द रेट ऑफ इंक्रीज ऑफ इट्स एरिया तुम्हाला काय फाइंड आउट करायचं लेट मग लेट ए काय डिनोट करते लेट एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल ॲट एनी टाइम t मग dA/dt काय असणार आहे चेंज इन एरिया जो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे कधी व्हेन साइड चेंजेस लेंथ किती साइडची व्हेन x इज 3 सेंटीमीटर x 3 सेंटीमीटर असताना dA/dt काय असणार आहे हे खूप फास्ट होतं बरं की बोर्ड मध्ये लिहायचं असलं हे सगळं लिहायचं असतं बाकी हे सगळं बॅक ऑफ द माइंड असेल ना आपल्या आता याला सॉल्व्ह करायचं कसं करणार x साइड जाईल dx/dt चेंज इन साइड एरिया dA/dt चेंज इन एरिया dA/dt काढायचं व्हेन x इज 3 आणि dx/dt किती दिलेले चेंज इन √2 खतम आणि काय एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल काय असतं रे √3/4
साइड स्क्वेअर बरोबर आहे रूट 3/4 साइड स्क्वेअर मग रूट 3/4 dA बाय dt मग साइडचा स्क्वेअर साइड काय घेतले आपण x स्क्वेअर बरोबर आहे एरिया समजा मग dA बाय dt इक्वल टू काय होणार रूट 3/4 2x dx बाय dt मग dA बाय dt काढायचं कधी when x is 3 तर रूट 3/4 into 2 into 3 into dx by dt किती दिलं रूट 2 म्हणजे काय आलं 2 to the 4 3 रूट 3 इन बाय रूट 2 कळतंय का रूट 3 पाहिजे सर 3 रूट 3 बाय रूट 2 या बघ 3 रूट 3 हा रूट 2 आहे आणि इथे 2 आहे रूट 2 इथे रूट 2 एक रूट 2 कटलं 3 रूट 3 बाय रूट 2 हा तर ठीक आहे यांनी याला रॅशनलाइज केलेलं आहे वर खाली रूट 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे कळतंय का म्हणजे आहे तसं राहू द्यायचं होतं थोडक्यात यायला सॉरी इट्स ओके आहे तसं राहू द्यायचं होतं ना अरे 3 रूट 3 into रूट 2 रूट 3 into रूट 2 किती येणार आहे रूट 6 3 रूट 6 बाय 2 तर dA बाय dt किती आलं 3 रूट 6 बाय 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड हा ठीक आहे समज लक्षात आलं तुमच्या क्वेश्चन मोठे आहेत पण आन्सर सोडवण्याचं हे करू पुढचे लगेच हां सर इकडचं राहिलं फक्त का लिहायचं तुम्हाला लक्षात घ्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असं राहणार का नोटेशन चेंज इन दॅट क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम कळते का फाइंड आउट करायचं चेंज इन दॅट क्वांटिटी कुठल्या पॉइंटला करायचं असं लक्षात येते हे महत्वाचं याच्यामध्ये समजलं बाकी सिंपल आहे मग करणं ठीक आहे लिहा बरं आता पुढचे क्वेश्चन लिहित नाही मी डायरेक्ट वाचून करूयात आपण आवडा कल बाकी क्वेश्चन देखेंगे